एव्हरीवन, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपलं बेसिक इंग्लिश ग्रामरमध्ये आपण बघणार आहे प्रोनाउन। बेसिक नॉलेज असेल तरच आपण पुढच्या स्टेपला जाऊ शकतो, म्हणूनच आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रोनाउन शिकायचे आहे। प्रोनाउन म्हणजे काय? आय, यू, वी, दे, ही, शी, इट हे सगळे प्रोनाउन आहे। आय, यू, वी, दे, ही, शी, इट हे प्रोनाउन आहेत। आय चा अर्थ होते मी, यू चा अर्थ होतो तू, वी चा अर्थ होते आम्ही, दे चा अर्थ ते, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते। आता तुम्हाला जर एकंदरीत कोणी विचारलं किंवा तुम्हाला ग्रामरचा प्रश्न असा आला की प्रोनाउन म्हणजे काय, तर लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की प्रोनाउन म्हणजे आय, यू, वी, दे, ही, शी, इट होते आणि लगेच त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं पाहिजे। नेक्स्ट आहे आपलं हेल्पिंग वर्ब्स। हेल्पिंग वर्ब्स म्हणजे काय? इज, एम, आर, वॉज, वर, विल, शल, डू, डज, डिड, हॅज, हॅव, हेड या शब्दांना इंग्लिश ग्रामरमध्ये हेल्पिंग वर्ब म्हणतात। इजचा अर्थ होते आहे, एमचा अर्थ आहे, आरचा अर्थ आहेत, वॉज होता, वर होते, विल होईल, शल होईल, डू किंवा डजचा अर्थ करतो किंवा करा होते, डिडचा अर्थ होते केले, हॅज आणि हॅवचा अर्थ होते आहे, हेडचा अर्थ होते होते। हेल्पिंग वर्ब इंग्लिश ग्रामरमध्ये हेल्पिंग वर्ब कोणते असतात? तर हे हेल्पिंग वर्ब्स आहेत इज, एम, आर, वॉज, वर, विल, शल, डू, डज, डिड, हॅज, हॅव, हेड आणि हे त्यांचे मराठीमध्ये इथे अर्थ दिलेला आहे। आपल्याला जर विचारलं की हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, तर आपण लगेच याचा आन्सर द्यायचं आहे आणि याचा अर्थही आपल्याला लर्न करून घ्यायचा आहे। मॉडल वर्ब काय आहे? मॉडल वर्ब। मॉडल वर्ब म्हणजे काय? कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट या शब्दांना मॉडल वर्ब असे म्हणतात इंग्लिश ग्रामरमध्ये। कॅनचा अर्थ होते शकतो मराठीमध्ये, कुडचा अर्थ शकत होता कॅनचा पास्ट फॉर्म, शुडचा अर्थ होते पाहिजे, वुडचा अर्थ होते होईल, मेचा अर्थ होते कदाचित, माइटचा अर्थही होते कदाचित आणि मस्टचा अर्थ होते असेच पाहिजे। एकंदरीत सांगायचं झालं तर आपण हे लक्षात ठेवायचं फक्त की मॉडल वर्ब म्हणजे काय। तर मॉडल वर्ब म्हणजे काय? कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट हे आहेत आपले मॉडल वर्ब। थोड्या वेळ अगोदर आपण जे शिकलो आता मी तुम्हाला ते विचारतो, तुम्ही मला सांगायचं आहे प्रोनाउन म्हणजे काय? प्रोनाउन म्हणजे काय? प्रोनाउन कोणते असतात सांगा बघू। प्रोनाउन कोणते शिकलो आपण आता लगेच थोड्या वेळ अगोदर? प्रोनाउन ही, शी, इट, आय, वी, यू आणि दे हे प्रोनाउन आपण शिकलो थोड्या वेळ अगोदर। याला लर्न करून घ्यायचं आहे। हे बेसिक ग्रामरमध्ये तुम्हाला यायलाच पाहिजे। हे आलं तरच बाकीचे पुढच्या स्टेप आपल्याला येणार आहेत। सेकंड, मी तुम्हाला काय विचारलं होतं प्रोनाउन झाल्यानंतर? हेल्पिंग वर्ब म्हणजे काय सांगा। हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? हेल्पिंग वर्ब्स कोणते असतात? तर इज, एम, आर, वॉज, वर, विल, शल, डू, डज, डिड, हॅज, हॅव, हेड हे असं आपल्याला सांगता आलं पाहिजे। नेक्स्ट, जर आपल्याला विचारलं प्रोनाउन विचारले तर हे सांगायचं, हेल्पिंग वर्ब्स विचारले तर हे सांगायचं। मॉडल वर्ब म्हणजे काय? मॉडल वर्ब कोणते असतात? कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट अँड मस्ट हे आहेत आपले मॉडल वर्ब। तर या पद्धतीने प्रोनाउन, हेल्पिंग वर्ब, मॉडल वर्ब हे जर वर्ड्स तुम्हाला माहीत असतील तरच तुम्ही ग्रामर शिकण्यासाठी तयार आहात। तर सगळ्यात पहिले आपल्याला हे वर्ड्स पूर्ण शिकून घ्यायचे आहे, याला बाय हार्ट लर्न करून घ्यायचं आहे।
कधीच विसरायचे नाही. प्रोनाउन म्हटलं की पटकन लक्षात आलं पाहिजे. हेल्पिंग वर्ब म्हटलं की पटापट सांगता आलं पाहिजे. मॉडल वर्ब कोणचे म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे. कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.